आठवड्याचं कितीही नियोजन केलं, पूर्वतयारी केली, तरी देखील काही अशी कामं आहेत, जी आपल्याकडून चुकून राहून जातात आणि ऐन वेळेवर खूप गडबड होते, धावपळ होते. असं होऊ नये यासाठी हा व्हिडिओ. नमस्कार आणि वेलकम बॅक. मी अस्मिता. सुट्टीच्या दिवशी फक्त अर्धा तास आपण या कामांसाठी दिला, तर आठवडाभर सगळी कामं अगदी व्यवस्थित होतात, कसलीही गडबड होत नाही. रविवारी दिवसभरातून कधीही तुम्ही ही कामं करू शकता किंवा संध्याकाळी चहा करायला आपण किचनमध्ये आलो, चहाला ठेवलं, चहा त्याचं त्याचं काम करतोय, उकळतोय, तोपर्यंत आपण पटकन आपलं पहिलं काम चेक करू शकतो. ते म्हणजे तेलाचं किंवा तुपाचं भांडं भरून ठेवणे. आता हे स्वच्छ असेल तर पटकन यामध्ये तेल, तूप काढून तुम्ही आठवडाभरासाठी तयार करून ठेवू शकता. पण जर भांडी घाण झाली असतील, चिकट असतील, तर पटकन घासून धुवून ठेवता येतात. म्हणजे चहा होईपर्यंत आपलं एक काम होऊन जातं. त्यानंतर व्यवस्थित पुसून कोरडं करून या भांड्यांमध्ये तुम्ही तेल आणि तूप काढून ठेवू शकता. पण त्याआधी ज्या ट्रेमध्ये किंवा बास्केटमध्ये तुम्ही ही भांडी ठेवणार आहात, त्यामध्ये असा एखादा टिश्यू पेपर ठेवायचा. त्यामुळे भांड्याला लागलेलं जे तेल असतं या पेपरमध्येच ॲब्झॉर्ब होतं. त्यामुळे ट्रे आणि तेलाची भांडी जास्त चिकट होत नाहीत. नेहमी धुवायची गरज पडत नाही, आपला वेळही वाचतो. 4-5 दिवसानंतर एकदा तुम्ही हा पेपर बदलून दुसरा पेपर या ठिकाणी ठेवू शकता. आणि हा तेलकट झालेला पेपर कास्ट आयर्नची भांडी किंवा लोखंडाची भांडी पुसून घेण्यासाठी वापरू शकता. त्यामुळे ही भांडी सुद्धा मेंटेन राहतात. अर्थात ही ऑप्शनल टिप आहे, आवडली तर फॉलो करा. आणि टिश्यू पेपर नसेल तर त्याऐवजी न्यूजपेपरचा पेपर किंवा एखाद्या वहीचं जाडसर कव्हर असतं तेही वापरू शकता. फक्त ते रियूज करू नका, तेलकट झालं की फेकून द्या. आता अजून एक बेसिक तयारी जी आपल्याकडून चुकून राहून जाते, ती म्हणजे किराणा सामानाचे डबे चेक करणं. खरं तर आपण महिन्यातून एकदा किराणा सामान भरतो आणि डब्यामध्ये भरून ठेवून देतो. पण आठवड्याला एकदा चेक केलं, तर जर एखादी गोष्ट संपली असेल, तर ती पटकन डब्यामध्ये भरून ठेवता येते. त्यामुळे ऐन वेळेवर आपली गडबड होत नाही. म्हणजे सकाळी कुकर लावताना जर डाळ संपली असेल, तर डब्यामध्ये डाळ काढा, मग कुकर लावा. यामध्ये आपला वेळ वाया जातो आणि उगीचच गडबड होते. तर त्यासाठी 8 दिवसातून एकदा सगळे डबे चेक करायचे. यामुळे काय होतं, जर एखादं धान्य पूर्णपणे संपलं असेल, तर ते पटकन किराणा सामानाच्या यादीमध्ये लिहून ठेवता येतं. त्यामुळे महिन्याच्या शेवटी सामानाची यादी करण्यासाठी सेपरेट असा वेळही द्यावा लागत नाही. त्यामुळे फक्त 10 ते 15 मिनिटं दिली तर एकाच वेळेला 2 कामं होतात. किचनही छान फंक्शनल राहतं आणि कसलीही गडबड होत नाही. आता अजून एक छोटंसं पण खूप महत्त्वाचं काम ते म्हणजे मसाले डब्बा म्हणजेच तिखट मिठाचा डब्बा भरून ठेवणं. खरं तर हे खूप छोटंसं काम वाटतं, पण यामुळे आपला बराच वेळ वाचतो. सकाळी भाजीला फोडणी देताना जर मोहरी संपली असेल, जिरं, तिखट संपलं असेल, तर ऐन वेळेवर ते डब्यातून काढावं लागतं. त्यावेळेला जर आपला हात पिठाचा असेल किंवा तेलकट असेल, तर इतर डबेही खराब होतात आणि फोडणीही डिस्टर्ब होते. भाजीला फोडणी व्यवस्थित नाही बसली तर भाजीची चव बिघडते. त्यामुळे सुट्टीच्या दिवशी फक्त एक 5 मिनिटं देऊन जर आपण हे चेक केलं, मसाले संपले असतील तर ते भरून ठेवले, तर आपला बराच वेळ वाचतो आणि कसलीही गडबड होत नाही. आणि यामध्ये तळाशी एखादा न्यूजपेपर किंवा टिश्यू पेपर ठेवला, तर यामध्ये जर मसाले सांडले, तर ते पटकन पुसून घेता येतात. त्यामुळे नेहमी मसाला डब्बा धुवायची गरजही पडत नाही. आणि जर खूपच खराब झाला असेल, तर तो तुम्ही पटकन धुवून, पुसून मग मसाले भरून ठेवू शकता. आता अजून थोडासा वेळ असेल आणि शक्य असेल तर लसूण सोलून ठेवणं, आलं लसूण पेस्ट करणं हे सुद्धा करू शकता. प्रत्येक वेळेला लसूण सोलून घेताना त्याचा पालापाचोळा पडतो, कचरा होतो, मग साफसफाई करावी लागते, आपला वेळ वाया जातो. त्यासाठी एरवी तुम्ही कधी टीव्ही वगैरे बघत असाल, त्यावेळेला सुद्धा लसूण सोलून ठेवू शकता. काचेच्या बाटलीमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवला तर महिनाभर व्यवस्थित राहतो. आलं लसूण पेस्ट करण्यासाठी लसूण 60% आणि आलं 40% घ्यावं, म्हणजे 60-40 चा रेशो असावा. यामध्ये वाटताना 2-3 चमचे मीठ घातलं किंवा तेलही घेऊ शकता. त्यामुळे तेल आणि मीठ प्रिझर्व्हेटिव्हचं काम करतात. आलं लसूण पेस्ट काचेच्या बाटलीमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवा. महिना ते 2 महिना अगदी व्यवस्थित राहते. तर ही होती आपली काही महत्त्वाची कामं जी आपल्याकडून चुकून राहून जातात. आय होप व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. आवडला तर लाईक करा, शेअर करा. परत भेटू. तोपर्यंत धन्यवाद. हॅपी होम मेकिंग.